वंदे मातरम शैक्षणिक संकुल येथे हरित क्रांतीचे शिल्पकार वसंतराव नाईक यांची जयंती उत्साहात. नंदुरबार तालुक्यातील उमरदे बुद्रुक येथे महाराष्ट्राचे तिसरे मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे शिल्पकार स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त संत दगा महाराज प्राथमिक विद्यामंदिर व माध्यमिक विद्यालय अभिवादन व प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे चेअरमन नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिकासह अर्चना पाटील, वरिष्ठ शिक्षिका दीपाली तांदडे तसेच संत दगा महाराज प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक रवी चव्हाण उपस्थित होते. मान्यवरांनी आपल्या मनोगतात स्वर्गीय वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राच्या कृषी, ग्रामीण विकास, सिंचन, शिक्षण आणि शेतकरी कल्याणासाठी दिलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण आढावा घेतला. त्यांच्या कार्यामुळे राज्यात हरित क्रांतीला चालना मिळाली असून त्यांचे कार्य आजही प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात इयत्ता 9वीच्या विद्यार्थिनी प्राची राठोड, रीना चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. तसेच विद्यार्थ्यांनी प्रभावी भाषणाद्वारे त्यांच्या कार्याचा उजाळा देत उपस्थितांची मने जिंकली. आपण सगळे एकत्र जमलो आहोत. वसंतराव नाईक यांचा जन्म बंजारा समाजामध्ये होनाबाई फुलसिंग नाईक यांच्या पोटी दिनांक 1 जुलै 1913 रोजी गहुरी तालुका पुसद जिल्हा. मुख्यमंत्री हरित क्रांतीचे शिल्पकार आणि दूरदृष्टीचे नेतृत्व करणारे वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त एकत्र आलो आहोत. वसंतराव नाईक यांचा जन्म 1 जुलै 1913 रोजी झाला. त्यांनी सलग जवळपास 12 वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम करत राज्याच्या विकासात मोलाचा योगदान दिले. विशेष शेती, सिंचन, ग्रामीण विकास, रोजगार आणि शिक्षण या क्षेत्रात त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. शेतकरी हा देशाचा कणा आहे या विचाराने त्यांनी शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली. दुष्काळी भागांसाठी वसंतराव नाईक यांची जयंती आपण साजरी करत आहोत. वसंतराव नाईक यांची हरित क्रांती जनक म्हणतात. वसंतराव नाईक यांचा जन्म 1 जुलै 1913 रोजी बंजारा समाजात झाला. Yes.